मतदारसंघामध्ये आम्ही कावेरीताई खटके नावाची एक महिला उमेदवार उभी केली होती, लोकवर्गणीतनं उभी केली होती। जरांगे तू कान खोलून ऐक, त्या कावेरीताई खटके यांना 21,000 मतं पडलेले आहेत आणि राजेश टोपेची 25 वर्षाची सत्ता 2500 मतांनी आम्ही घालवलेली आहे। कर ना अॅनालिसिस, वाच, आम्ही तुझ्यासारखं खोटं नाही बोलत। तू बीडमध्ये 10,000 स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये किती माणसं बसू शकतात? तो 10,000 म्हणला, 25 लाख लोकांची गर्दी झाली म्हणला। त्यामुळे लबाड आणि फालतू बोलणारा माणूस, खरं तर माझ्या मराठा बांधवांच्या तरुणांच्या माती भडकवून दोन समाजामध्ये विद्वेष निर्माण करणारा हा माणूस, त्याला ही चपराक आहे। महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेनं या माणसाला दिलेली ही चपराक आहे। आणि मी ज्या ठिकाणी 9 ठिकाणी सभा घेतल्या, ती यादी मी तुमच्या समोर, नाव, मतदारसंघाने त्यांना पडलेली मतं, ही यादी मी तुमच्या समोर वाचून दाखवत आहे। माझी भूमिकाच अशी होती की माझे जे उमेदवार आहेत ते उमेदवार सोडून बाकीच्या ठिकाणी तुम्ही महायुतीला पाठिंबा द्यावा, ही मी वेळोवेळी घेतलेली भूमिका आहे। तर त्यामध्ये मी बघा, जिंतूर मतदारसंघामध्ये सुरेश नागरे होते, त्यांना 57,000 मतं पडलेले आहेत, एक उमेदवार। दुसरा उमेदवार अहमदपूर चाकूर मतदारसंघामध्ये आमचे गणेशदादा हाके पाटील निवडणुकीला उभे होते, त्यांना 63,000 मतं पडलेले आहेत। जरांगे, नीट माहिती घे आणि मी जर काही चुकीचं बोलत असेल तर तुझ्या सल्लागारांना विचार। मी तुम्हाला गणेश हाकेंबद्दल सांगितलं, बघा माजलगाव मतदारसंघ बीड जिल्ह्यातला, माधव तात्या निर्मळांना आमचा पाठिंबा होता, तिथे त्यांना 35,000 मतं पडलेले आहेत। जरांगे, परत कान खोलून ऐक, आमच्या प्रियंकाताई खेडकर गेवराई, जिथं तू बालेकिल्ला समजत होता ना, त्या गेवराईमध्ये आम्ही प्रियंकाताई खेडकर यांना उभं केलं होतं। 31,200 मतं तिथं पडलेले आहेत माझ्या उमेदवाराला। कान खोलून ऐक, 800-900 लबाड बोलायचं नाही, महाराष्ट्राच्या जनतेला उल्लू बनवायचं नाही। परत तुम्हाला सांगतो, प्रवीण रणबागुल, एक मातंग समाजामधला एक ऊसतोड मजुराचा मुलगा, मी भूमपरांड्याला उभा केलेला होता, त्या ठिकाणी प्रवीण रणबागुल या एससी समाजातल्या तरुणाला एकदम तोकड्या साधनानिशी तो निवडणूक लढला, त्यांना मतं पडलेली आहेत, 11,000 मतं पडलेली आहेत। आणि तिथं निवडून आलेला तुझा उमेदवार किती आहे आणि किती फरक आहे हे तुला माहिती आहे, चांगलं तुला सांगायचे। बघा, परत डॉक्टर स्नेहल सोनकाटे नावाच्या तुळजापूरमध्ये एक महिला उमेदवार उभ्या केल्या होत्या, त्यांच्या मी सभा घेतल्या होत्या, त्यांनाही 11,000 ते 12,000च्या दरम्यान मतं पडलेली आहेत। त्याचबरोबर रामप्रसाद थोरात, परतूर मंठ्याला आम्ही एक उमेदवार उभे केले होते, तिथं त्यांना मतं पडलेली आहेत 30,000। त्यामुळे जरांगेंनी काल प्रेसमध्ये महाराष्ट्रासमोर सांगितलं की हाकेने जिथं सभा घेतल्या तिथं 800-900 मतं पडली। अरे जरांगे, बावळट माणसा, नाक गेलं तरी भोक उरलं म्हणण्याची तुझी अवलाद, तुला कळायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये तुझा काय पोथेरा केलाय महाराष्ट्रातल्या जनतेनं, आणि म्हणतो 205 आमदार निवडून आणले। अरे ते कुठं जाणार आहेत? आणि त्यांनी कुणाचा फोटो लावून मतं मागितली? मला त्या खोलामध्ये जायचं नाही। खरं तर जी माणसं निवडून आलेले आहेत त्यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत। ते जे निवडून आलेत त्यांना आम्ही जाहीर भूमिका घेतली की महायुतीच्या बाजूने तुम्हाला मतदान करायचंय म्हणून, पण तू जाहीर भूमिका घेतली नाहीस। तू 130 आमदार पाडायला निघाला होतास, तू देवेंद्र फडणवीसांच्या कुटुंबापर्यंत गेलास, मॉर्फिंग करून तू सोशल मीडियावर धुमाकूळ घातलास, पण जनतेनं तुझं थोबाड फोडलेलं आहे। त्यामुळे इथून पुढच्या कालावधीमध्ये जबाबदारीनं तू वागलं पाहिजेस। तू जे काही काल बोललास ना, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे, पण आम्ही, महाराष्ट्र ही छत्रपती शिवरायांची रयत आहे आणि तू ज्या ज्या माणसांना पराभूत करायला गेला होतास, ओबीसीच्या माणसांनी एकदम चांगल्या पद्धतीचा निर्णय या महाराष्ट्रात घेतलेला आहे। आम्ही महाराष्ट्रातल्या ओबीसीची भूमिका घेणाऱ्या आणि ओबीसीला जवळचा वाटणाऱ्या पक्षाची आम्ही माणसं आहोत। इतर पक्षातल्या सगळ्या लोकांनी ठरवलं ना, म्हणून तर महायुती सत्तेत आली ना। एवढा क्लीन स्वीप इतर पक्षातले लोक इकडे मतदान केल्याशिवाय कसा मिळाला? माझ्यासाठी ओबीसी महत्वाचं आहे, परंतु सत्तेमध्ये येणारा पक्ष माझ्यासाठी, माझे प्रश्न सुटणार कसे? आमच्या ओबीसीचे प्रश्न सोडवणार कोण? सत्तेतलाच तुम्ही अर्थ काहीही घ्या, मी जाहीर भूमिका घेतली ना महायुतीच्या बाजूनं, त्यामुळे तुम्ही मला ठपका लावा नाहीतर काही लावा। जरांगेंनी महाविकास आघाडीची म्हणजे शरद पवारांची भूमिका घेतली होती, त्या रोहित पवारांचं कान कापून, त्यांचा जो विजय आहे कान कापून सोडलेले आहेत आम्ही त्यांचे, त्यांना नाक उरलेलं नाही। कुणाच्या मिटिंगा घेतल्या? अहो नाशिकमध्ये जावा, तुम्ही घनसावंगीमध्ये जावा। अरे सगळ्या बरं, मी जाहीर भूमिका घेतली ना, मग मी
सगळे जात होते. आमचा रोष असा होता की जर सर्वपक्षीय लोक जर जरांगेंना भेटायला जात असतील तर ते ओबीसीला एवढं इग्नोर का करत होते. आम्ही ठाम भूमिका घेतली ना. तुम्ही आरोप लावू नका. मी सांगतोय ना की आम्ही महायुतीला मतदान करा म्हणून सांगितलं होतं. तुम्ही कुणाचाही आरोप करा, कुणाचाही करा. अरे मी महायुतीला पाठिंबा दिलाच होता ना. मी ओबीसी मी सगळ्यांना दिला होता असंच सांगेन. एकनाथ शिंदेना त्यांनी 10% एससीबीसीचा आरक्षणाचा निर्णय घेतला होता. तो जरांगेंना मान्य नव्हता. तो ओबीसी मधून आरक्षण मागत होता. त्यामुळे आम्ही महायुती म्हटलेलं आहे. आम्ही एकट्या भाजपला म्हटलेलं नाही. हो, ओबीसीच्या प्रश्नासाठी घेतली मी. कारण जर शरद पवार निवडणूक जिंकले असते, महाविकास आघाडी जिंकली असती, ज्यात 8 खासदारांनी लेखी पत्र जरांगेला दिली, जो सोनवणे बाप्पा म्हणला की मी जरांगेमुळे निवडून आलो, तर मी महायुतीला पाठिंबा दिला तर प्रॉब्लेम काय आहे तुमचा? कुणाचा प्रॉब्लेम असायचं काय कारण आहे? ज्या बाप्पा सोनवणेंनी सांगितलं की मी जरांगेमुळे निवडून आलो ते तुम्हाला चालतं. मग मी महायुतीची बाजू घेतली तर तुम्हाला अडचण यायचा काय प्रश्न आहे? त्या बीड जिल्ह्यामध्ये 6च्या 6 आमदार निवडून आणण्याची भाषा ज्या बाप्पा सोनवणेंची होती, तिथं 6च्या 6 उमेदवार महायुतीचे निवडून आलेले आहेत. आम्ही घेतली ना भूमिका. ओबीसीचे बघा, ओबीसीचे मी माधव हा जो प्रयोग होता या महाराष्ट्रामध्ये, माधव बरोबर ओबीसी सुद्धा एकवटला. माळी 7 आले, धनगर 7 आले, वंजारी 7 आले, बंजारा 3 आले, कासारी 1 आला. अजून आमच्याकडे काही यादी नावं येतील. म्हणजे आम्ही तेली लिंगायत 7 जण आले. अरे ज्या धनगर समाजाचा एकच माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जात होता त्याची संख्या आम्ही 7 वर नेलेली आहे. आणि जरांगे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे ओबीसी कार्ड चाललंय ते रिझल्ट ओरिएंटेड आहे. आम्हाला मराठवाड्यामध्ये आम्ही निर्णायक मतं घेतलेली आहेत. 800, 900 नव्हे, 30,000, 40,000, 50,000, 60,000, 63,000. त्यामुळे तू खोटं बोलायचं पहिलं बंद कर. 205 आमदार कुठं आले? 205 आमदार सांगावा आकडा त्यांनी. महाराष्ट्रासमोर खोटं बोलायचं नाही. हा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, निवडणूक आयोगाच्या वेबसाईट आहेत. त्यामुळे खोटा नेरेट पसरवायचा नाही. या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जाती राहतात. इथं ओबीसी सुद्धा राहतात. त्यांना सुद्धा मताचा अधिकार आहे. ते सुद्धा निकाल फिरवू शकतात. हे तुम्ही वास्तव मान्य केलं पाहिजे. हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. सरकारनं काही करो, सरकारला लाडकी बहीण, पण ओबीसीचा आमच्या वाड्या वस्त्यांचं मतदान करावं, संशोधन करावं, अनालिसिस करावं. धनगरांच्या वाड्यावरती, लमाणांच्या तांड्यावरती, बंजारा तांड्यावरती, वंजारांच्या वाड्या वस्त्यावरचं मतदान काढावं आणि अनालिसिस करावं. बरं सत्ताधारी ठीक आहे, सत्ताधारी वर्गाला आमचं नसेल वाटलं, पण जे पराभूत झालेले आहेत, ज्यांचं नाक सुद्धा शिल्लक नाही, त्यांनी तरी अनालिसिस करावं की ओबीसीनी कुणाला मतदान केलं. अहो मला एक सांगा, आम्हाला या लोकांना पराभूत केल्याशिवाय विजय कसा होणार? पराभूत करा म्हणजे हँगिंग ठेवा असं नाही ना, नोटाला नाही ना. राग यावर असा होता की ओबीसीच्या लोकांना फिजिकली अटॅक केले गेले. छगनराव भुजबळांना यांचा 7 बार आहे का बोलला? तुझा 7 बार आहे का जरांगे? तू काय मराठा समाजाला काय तू काय गादी तयार केलीस का? काय एवढं गृहीत धरतोय? हो, मी तेच सांगायला लागलो ना. मी तेच सांगतोय की साध्य म्हणजे ज्यांना ज्या गोष्टी हव्या होत्या, ज्यांना तुतारी वाजवायची होती, ज्या रोहित पवारांच्या सांगण्यावरनं जरांगे पाटील चालत होते, ज्या राजेश टोपेंच्या सांगण्यावरनं आंदोलन चाललं गेलं, बेकायदा मागण्यांना सपोर्ट केला गेला. एका बाजूला एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री महोदयांनी 10% रिझर्वेशन दिलेलं असताना सुद्धा आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे ही अडेलतट्टू भूमिका घेतली गेली. पोलरायझेशन केलं गेलं आणि महाविकास आघाडीची पोळी लोकसभा निवडणुकीत शेकली गेली. हे आम्हाला बदलायचं होतं. कारण हे बघा, आमचं पण आंदोलन होतं की नाही. पवार साहेबांनी आम्हाला साधा एक शब्द तरी बोलले का? अरे राजसत्ता अंतिम आहे. आम्हाला भूमिका हे बघा, आम्ही आंदोलन लढणार आहे. हे बघा, उत्तर ऐका. मी आरोपाला भीत नाही. मी भूमिका घेतली. म्हणजे माझं उत्तर ऐका की तुम्हीच बोलताय. म्हणजे आरक्षण लढणाऱ्या आंदोलकांनी भूमिका घ्यायची नाही असं म्हणायचं का? आणि आम्ही भूमिका घेतल्यावर तुम्ही आम्हाला याचे त्याचे असं म्हणताय का?
आम्हाला नको असलेलं सरकार पाडा असं म्हणणं चुकीचं आहे का? पृथ्वीराज बाबा चव्हाण अंतरवली सराटीला जाऊन भेटतात, पण ओबीसीच्या आंदोलनाबद्दल ब्रशब्द बोलत नाहीत. का ओबीसीनी काँग्रेसला मतदान करावं? माधव नेहमी भाजपच्या मागे राहिला हे मान्य आहे, पण गावगाड्यातला छोटा मायक्रो ओबीसी का आज काँग्रेसपासून लांब गेला? याच्या अनालिसिस राहुल गांधी करणार आहेत का? एका बाजूला राहुल गांधी म्हणले ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे, ओबीसीचे कास्ट वाईज सेन्सस झाला पाहिजे. तेच पृथ्वीराज बाबा चव्हाण जरांगेंना जाऊन भेटले, जरांगेच्या मताची काळजी यांना होती. गावगाड्यातल्या 50% ओबीसीची काळजी तुम्हाला नव्हती? करतील ना अनालिसिस, करा ना अनालिसिस. बुथ वाईज तुम्हाला मतदान कळतं ना. या ओबीसीनी